जाऊ नको दूर बाबा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की मात्र इकडे नचिकेत आणि अर्पिता हे चिवला घरी घेऊन आलेले असतात। ते पाहून मात्र युवराजला इकडे खूप राग आलेला असतो, कारण इतकं सगळं करून चिव परत त्यांच्याकडे कशीच गेली आणि कशी नाही ते त्याला प्रश्नच पडलेला असतो। त्याला राग आलेला पाहून मात्र अंजली बोलते की अरे तिला तिच्या आईबरोबर राहायचं आहे आणि वडिलांबरोबर राहायचं आहे, तर मग तू का तिला जबरदस्ती करतोय। तर त्यावर तिथे मात्र अंजलीचं तो काहीच ऐकत नाही आणि अंजली तिला पुन्हा बोलते की हे बघ तू माझं ऐकलं नाहीस तर मग लक्षात ठेव। त्यावर तिथे युवराज बोलतो की ठीक आहे मी लग्न तुझ्याशीच करणार आहे, पण मात्र मला माझ्या मुलीसोबत राहायचं आहे, मला फक्त माझी मुलगी हवी, अर्पिता नाही। तर त्यावर तिथे मात्र अंजलीचं तो बोलणं ऐकतो आणि पुन्हा ती बोलते की बरं ठीक आहे, आणि तो बोलतो की मला आत्ताच्या आत्ता नचिकेतच्या घरी जायचं आहे। आणि तितक्यात अंजली बोलते की अरे इतक्या रात्री का। तर त्यावर मात्र तिथे तो बोलतो की हो मला आत्ताच जायचं आहे, कारण आताच्या आत्ता जर त्यांच्यासमोर सत्य निघालं समोर आलं तर मग ते मला माझी मुलगी जर परत करतीलच ना। तर त्यावर अंजलीलाही त्याचं बोलणं थोडंफार पटतं आणि त्यावरती बोलते की ठीक आहे। आणि अंजली त्याच्याच बरोबर येते, कारण तिला असं वाटत असतं की जर अर्पिताच्या मागे हा पुन्हा गेला तर आणि भरकटायला नको, म्हणून सगळं काही ऐकत असते। त्यावर मात्र तिथे अंजलीसोबत तो तिथे युवराज आणि नचिकेतच्या घरी येऊन उभा राहतो आणि तिथे मात्र नचिकेतच्या घरी आल्यावर तो सांगतो की ही बाहुली राहिली होती चिवची आणि मला तिला एकदा भेटायचं होतं। तर त्यावर मात्र पुन्हा अर्पिता बोलते की काय आहे तुझं, मला माहिती आहे तू मुद्दाम इथे आलेला आहेस। त्यावर मात्र ती युवराजच्या जवळ जाऊन बोलते आणि तिला माहिती असतं की हे सगळं काही आता सत्य नचिकेतलाही माहिती आहे। त्यावर तिथे नचिकेतकडे तो बघतो आणि तिला असं वाटतं की आपल्याला माहिती आता याला सगळं माहिती, त्यामुळे मात्र आता आपल्याला नचिकेत काहीच बोलणार नाही। तर त्यावर तिथे मात्र युवराज नचिकेतकडे एकदा बघतो आणि अर्पिताकडे एकदा बघतो आणि अर्पिताकडे बघून तो बोलतो की अहो असं काय करताय वहिनी, मला चिवला भेटायचं आहे। तर त्यावर मात्र नचिकेत बोलतो की तुला चिवला का भेटायचं आहे आणि ती माझी मुलगी आहे, तू का असं वारंवार येतोयस आणि आता ती झोपलेली आहे आणि यावेळी तिला असं उठवणं चांगलं नाही। तर त्यावर मात्र तिथे पुन्हा तो चिडतो आणि बोलतो की मला तिला आत्ताच्या आत्ता भेटायचं आहे। तर त्यावर मात्र तो पुन्हा बोलतो की मला तुमच्याशी काहीच बोलायचं नाही आहे, ती माझी मुलगी आहे हे सांगायचं होतं। तर पुन्हा अर्पिता बोलते की नचिकेतला हे माहिती आहे की ती तुझी मुलगी आहे, पण मात्र त्याने याबद्दल काही बोललं नाही, कारण त्याचा तिच्यात जीव आहे आणि तिच्यासाठी तो काहीही करू शकतो, त्याच्यावर इतकं प्रेम करते आणि तू काय तुझं तर काही प्रेम आहे नाही आणि तू त्या लायकीचाही नाही आणि तू बाबा म्हणण्याच्या काय तू कुठल्याच लायकीचा नाही आहे, त्यामुळे मात्र आता माझ्या जीवपासून आणि माझ्यापासून लांब राहायचं। त्यावर मात्र तिथे युवराजची एकदम थोबडी उतरते आणि तो बोलतो की ही नेमकी काय बोलते आणि नचिकेत समोर अशी कशी काय बोलते। नचिकेत बोलतो की हो मला माहिती आहे की चिव तुझी आणि अर्पिताची मुलगी आहे, पण मात्र ती लहानपणीपासून माझाच सोबत आहे आणि तिचा सांभाळ मी केलेला आहे, तिला जर वाटलं तर मग ती तुझ्याकडे येऊ शकते आणि तुला जर आणखी परीक्षा पाहायची असेल तर मग तू पुढे पाहू शकतो, पण आता ती झोपलेली आहे आणि मला असं वाटतं की तिची झोप डिस्टर्ब करण्यापेक्षा जास्त तो इथून जाणं चांगलं बेटर राहील। त्यावर मात्र असं थोडे उत्तर ऐकून युवराज तिथून खाली मान टाकून चालला जातो, कारण त्याला असं वाटलं असतं की नचिकेतला तर काहीच माहिती नाही आहे, पण मात्र अर्पिता लपवण्यासाठी आपल्याला चिवला तरी दाखवेल, पण मात्र सगळं काही उलटच घडतं। आणि तिथे मावशी येऊन बोलते की काय झालं, तर त्यावर मात्र अर्पिता सगळं काही घडलेलं सांगते आणि तिथे नचिकेतला ती खूप काही बोलली हेही सांगते। आणि तिथे अर्पिता बोलते की मावशी मी नचिकेतला खूप वाईट बोलले ग, मला खूप एकदम वाईट वाटतं आहे, बिचारा तो माझ्यासाठी किती काय काय करतो, जीवसाठी किती काय काय करतो आणि मी त्याला इतक्या रागात कसं काय बोलून गेली। तर त्यावर मात्र तिथे मावशी बोलते की अर्पिता चूक तुझी आहे, तुला मान्य आहे ना, मग तू त्याची जाऊन माफी माग। तर त्यावर तिथे ती बोलते की मी त्याला बोलले सॉरी, त्याला माफी मागितली, पण त्याचा बिलकुलच मूड नव्हता। तर त्यावर मावशी तिला समजावते आणि बोलते की उद्या सकाळी बोलून बघ, आणि ती मात्र तिला झोपायला जा असं म्हणून तिथून निघून जाते। इकडे मात्र मावशीला विचारच पडतो आता की नेमकं काय होणार आणि काय नाही, पण मात्र इकडे नचिकेतच्या डोक्यामध्ये सगळं काही चालू असतं। त्याला हे सगळं माहिती पडल्यानंतरही तो चिवला तिथेच ठेवायचा विचार करतो आणि तिला असं वाटतं की या नात्यामध्ये अडकलेलं चांगलं आहे, कारण मी माझा जर भूतकाळ विसरायला लागलो तर मग फार चांगलं आहे आणि मला न काही करताही यामध्ये अडकायला आवडेल, आणि तो असा विचार करत करत झोपी जाते। आणि इकडे मात्र अर्पिता नचिकेत आणि युवराज दोघांपैकी कोण बाबा चांगला असेल असाच विचार करते आणि तिला नचिकेतच बाबा म्हणून पटलेला असतो। पण आता तुम्हाला काय वाटते या सगळ्यानंतर काय होणार आहे, युवराज पुन्हा काय तमाशा दाखवेल आणि अंजली आता काय करेल, नेमकं पुढील येणाऱ्या भागांमध्ये पाहायला मिळणार आहे। तर पुढचा भाग नक्की बघा। धन्यवाद।